तर विद्यार्थ्यांना स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज देखील आपण जे आहे अतिशय स्पेशल असलेले जीके क्वेश्चन्स पाहणार आहोत, कव्हर करणार आहोत आणि त्या कारणास्तव सर्वांच्या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। चॅनलवर तुम्ही प्रथम आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव सबस्क्राइब जर नसेल केलेले लगेच करून घ्यायचं आहे। सबस्क्राइब करणं एकदम फ्री असते, कोणता शुल्क लागत नसतो आणि विद्यार्थ्यांनो सुपर क्लासला एक लाईक करून तुम्ही थोडासा प्रोत्साहन नक्कीच दाखवायचा आहे। चला मग सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो कव्हर करूया। पहिल्या प्रश्नामध्ये विचारलेले आहे की देशाचे पहिले नाही, दुसरे नाही, तिसरे नागरिक कोण असतात ते विचारलेलं आहे। तिसरे नागरिक देशाचे राज्यपाल असतात का, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती किंवा पंतप्रधान? ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे। पंतप्रधान हे देशाचे तिसरे नागरिक म्हणून ओळखले जात असतात। आता देशाचे पहिले नागरिक कोण आहेत सर्वांनाच माहित आहे। पहिले नागरिक म्हटलं तर ऑप्शन्स क्रमांक 2 म्हणजेच राष्ट्रपती असतील। देशाचे दुसरे नागरिक कोण असतात तर विद्यार्थ्यांनो उपराष्ट्रपती असतात। देशाचे चौथे नागरिक कोण असतात तर या ठिकाणी राज्यपाल असलेले आपल्या सर्वांना लक्षात येतात। हा सर्व डेटा लक्षात घ्यायचा आहे। प्रश्न करूया दुसऱ्या क्रमांकाचा। भाकरा नांगल धरण कोणत्या नदीवर आहे ते विचारलेलं आहे। धरणाचं नाव लक्षात घ्या, भाकरा नांगल हे धरण विचारलेले आहे। कावेरी, कोयना, सतलज किंवा गोदावरी? ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे आपल्या समोर विद्यार्थ्यांना 2 सतलज नदीवर जे आहे भाकरा नांगल धरण स्थित आहे। आता हे जे धरण आहे कोणत्या राज्यामध्ये येते तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो पंजाब, तसेच या ठिकाणी दुसरे एक राज्य आहे हिमाचल प्रदेश। पंजाब व हिमाचल प्रदेश या दोन्ही राज्याच्या सीमेवर आहे आणि या दोन्ही राज्याला विद्यार्थ्यांनो पाणी पुरवठा जो आहे या धरणाने होत असतो, हे आपल्या सर्वांना लक्षात येते। आता विद्यार्थ्यांनो सुपर क्लासमध्ये पुढे जाण्या अगोदर आपल्याला एमपीएससी मध्ये एसएससी बनवण्यासाठी अतिशय महत्त्वाची एक न्यूज आहे। विद्यार्थ्यांनो फिजिक्सवाला आपल्या सर्वांसाठी एमपीएससी मध्ये आपल्याला एसएससी बनवण्यासाठी अतिशय महत्त्वाच्या बॅचेस घेऊन आलेले आहेत। तर सर्वप्रथम पाहू शकता की आक्रोश 2.0 नावाची बॅच आहे। ही बॅच विद्यार्थ्यांनो एमपीएससी राज्यसेवेसाठी महत्त्वाची आहे, फॉरेस्टसाठी महत्त्वाची आहे, तसेच अग्रिकल्चर सर्व्हिस प्रिलिम 2025 साठी देखील महत्त्वाची आहे। त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनो ओरिजिनल किंमत जर पाहिली आपण तर 7999 आहे, पण ही सध्या बॅच आपल्याला 2499 ला मिळत आहे। यामध्ये देखील 1000 रुपयापर्यंत व इतर जे बॅच येणार आहे त्यामध्ये देखील 1000 रुपयापर्यंत डिस्काउंट मिळण्यासाठी आपल्याला स्क्रीनवर जो आपला कुपन कोड दिसत आहे ना तो नक्कीच वापरायचा आहे। त्याच्यानंतर ही दुसरी बॅच पहा, नायक एमपीएससी कंबाईन एक्झाम 2025 साठी फाउंडेशन बॅच आहे। विद्यार्थ्यांनो बॅचची ओरिजिनल किंमत 5999 आहे, पण सध्या ही बॅच आपल्याला फक्त 2999 ला दिली जात आहे। नक्कीच एनरोल करायचं आहे इच्छुक विद्यार्थ्यांनी। त्याच्यानंतर या ठिकाणी मुख्य एमपीएससी कंबाईन मेन ग्रुप बी 2024 साठी आहे विद्यार्थ्यांनो। या ठिकाणी ओरिजिनल किंमत 3999 आहे, पण सध्या ही बॅच विद्यार्थ्यांनो आपल्याला 999 लाच दिली जात आहे। त्याच्यानंतर आणखी एक बॅच पाहून घ्या विद्यार्थ्यांनो, ही आहे मुख्य एमपीएससी राज्यसेवा मेन 2024 साठी जे आहे विद्यार्थ्यांनो अतिशय महत्त्वाचे आहे। त्याच्यानंतर ओरिजिनल किंमत जर पाहिली 3999 आहे, पण सध्या ही बॅच विद्यार्थ्यांनो आपल्याला फक्त 999 लाच दिली जात आहे। तर या ठिकाणी आणखी एक महत्त्वाची बॅच आहे, पाहून घ्या, सर्वोत्तम एमपीएससी राज्यसेवा फाउंडेशन बॅच 2025 साठी आहे। या बॅचची ओरिजिनल किंमत पहा 19,999 आहे, पण सध्या ही बॅच विद्यार्थ्यांना आपल्याला फक्त आणि फक्त 5999 लाच दिली जात आहे। इच्छुक विद्यार्थ्यांनी नक्कीच एनरोल करायचा आहे, कुपन कोड नक्कीच टाकायचा आहे। त्याच्यानंतर युनिटी या ठिकाणी एमपीएससी राज्यसेवा 2025 इंटिग्रेटेड बॅच आहे विद्यार्थ्यांनो। ही बॅच आपल्याला एमपीएससी राज्यसेवा प्रिलिम प्लस मेन 2025 साठी अतिशय महत्त्वाची आहे। या बॅचची ओरिजिनल किंमत 10,999 आहे, पण सध्या ही बॅच विद्यार्थ्यांना आपल्याला फक्त 4,999 ला दिली जात आहे। या कोणत्याही बॅचमध्ये विद्यार्थ्यांना आपल्याला 1000 रुपयापर्यंत डिस्काउंट हवा असेल तर स्क्रीनवर जो आपला कुपन कोड दिसत आहे ना तो नक्कीच वापरायचा आहे। या सर्व बॅचेसचा लिंक या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे, तर सर्वांनी एनरोल नक्कीच करायचा आहे जोही इच्छुक विद्यार्थी आहे, आणि त्यांनी तर नक्कीच एनरोल करायचा आहे विद्यार्थ्यांनो जे की राज्यसेवेमध्ये एक सिरियस आहेत, सिरियस स्टडी करत आहेत, त्यांची इच्छा खरोखरच आहे नोकरी आपल्याला मिळवण्यासाठी, तर नक्कीच एनरोल करायचा आहे। तर घेऊया या ठिकाणी पुढचा प्रश्न जो की आहे आपल्या समोर तिसऱ्या क्रमांकाचा। पानिपतचे द्वितीय युद्ध कोणत्या वर्षी झाले आहे, कोणत्या ठिकाणी झालेले आहे असं जरी म्हटलं तरीही चालेल। दुसरे युद्ध स्पेशली विचारलेले आहे। 21 एप्रिल 1526,
5 नोव्हेंबर 1556, 14 जानेवारी किंवा 14 जानेवारी 1761. तर दुसरी विचारलेली आहे 5 नोव्हेंबर 1556ला जे आहे ते दुसरे युद्ध झालेले आहे. कोणत्या ठिकाणी? तर या ठिकाणी पानिपत या ठिकाणी झालेली आहे. कोणाकोणामध्ये झालेली आहेत? या ठिकाणी एक हिंदू विद्यार्थ्यांनो काय होते? तर हिंदू सम्राट होते विद्यार्थ्यांनो, हेमू किंवा हेमचंद्र सम्राट हेमचंद्र यांना हेमू नावाने ओळखले जात असते. हेमचंद्र किंवा हेमू यांच्यामध्ये व विद्यार्थ्यांनो अकबर यांच्यामध्ये झालेले होते. आता हे दुसरे युद्ध जे आहे कोणी जिंकलेले होते दोघांमध्ये विद्यार्थ्यांनो? तर अकबर यांनी जिंकलेले होते. कव्हर करूया पुढचा प्रश्न चौथा. देवीचे 3.5 शक्तिपीठापैकी खालीलपैकी अर्धे पीठ जे आहे विद्यार्थ्यांनो कोणते आहे ते विचारलेलं आहे. देवीच्या 3.5 शक्तिपीठापैकी अर्धे पीठ कोणते आहे? तुळजापूर, माहूर, वणी किंवा कोल्हापूर. ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो या ठिकाणी योग्य आहे 3. म्हणजेच वणी हे जे आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी अर्धे पीठ असलेले लक्षात येते. कोणत्या ठिकाणी आहे? नाशिक या जिल्ह्यामध्ये असलेले आपल्या सर्वांना दिसून येते. प्रश्न 5व्या क्रमांकाचा. राष्ट्रपतीला लोकसभा बरखास्तीचा सल्ला देणे हा कोणाचा महत्त्वाचा अधिकार आहे ते विचारलेलं आहे. कोणाला? राष्ट्रपतीला लोकसभा बरखास्तीचा. तर मुख्यमंत्र्याकडे असतो का? राज्यपाल किंवा पंतप्रधान? ऑप्शन्स क्रमांक 4 योग्य आहे. पंतप्रधान यांच्याकडे जे आहे राष्ट्रपतीला लोकसभेला बरखास्त करण्याचा जो सल्ला आहे तो देण्याचा अधिकार, महत्त्वाचा अधिकार आहे. तर प्रश्न 6वा करूया. चांदोली अभयारण्यास राष्ट्रीय उद्यान म्हणून केव्हा घोषित करण्यात आलेली आहे? त्यापूर्वी ते राष्ट्रीय उद्यान नव्हते. असे कोणते वर्ष आहे ज्या ठिकाणी चांदोली राष्ट्रीय उद्यान जे आहे म्हणून घोषित झाले? 2007, 2008, 2009 किंवा 6. ऑप्शन्स क्रमांक 1 2007 या वर्षी जे आहे चांदोली उद्यानाला राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखले जाऊ लागले, घोषित करण्यात आले. तर पुढचा प्रश्न आहे असा की महात्मा गांधी कोणत्या देशातून भारतात परतल्या कारणास्तव भारतीय प्रवासी दिवस साजरा होत असतो? ज्या देशामध्ये महात्मा गांधी लगभग 22 ते 23 वर्षे राहिलेले होते आणि परतल्या कारणास्तव भारतीय प्रवासी दिवस साजरा होतो भारतामध्ये. कोणत्या देशात होते? इंग्लंड, जर्मनी, इटली किंवा आफ्रिका. दक्षिण आफ्रिकेमध्ये एकूण 22 ते 23 वर्ष जे आहे विद्यार्थ्यांनो महात्मा गांधी यांनी राहिलेले होते, भारतात परतले, म्हणून भारतीय प्रवासी दिवस साजरा होत असतो. सतीप्रथा खालीलपैकी कोणत्या व्यक्तीच्या काळात बंद झाली विचारलेलं आहे? बंद कोणाच्या काळात झाली स्पेशली? तर विल्यम बेंटिंग, लॉर्ड कर्झन, लॉर्ड डलहौसी किंवा लॉर्ड कर्झन वायली. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 1 विल्यम बेंटिंग यांच्या काळामध्ये सतीप्रथा ही बंद झालेली लक्षात येते. प्रश्न 9वा की वेरूळच्या लेण्या किती रुपयाच्या नोटेवर असतात ते विचारलेलं आहे. येत असेल तुम्हाला उत्तर. वेरूळच्या लेण्या किती रुपयाच्या नोटावर असतात ते सांगायचं आहे. 10 रुपयाच्या, 20 रुपयाच्या, 50 किंवा या ठिकाणी 500. ऑप्शन्स क्रमांक 2 20 रुपयाच्या नोटेवर वेरूळच्या लेण्या ह्या असलेल्या आपल्या सर्वांना दिसून येतात. प्रश्न 10व्या क्रमांकाचा की मंत्रिमंडळाचा सल्ला खालीलपैकी कोणावर बंधनकारक असते विचारलेलं. मंत्रिमंडळाचा सल्ला कोणावर बंधनकारक असतो? राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री किंवा वरीलपैकी सर्वांवर. ऑप्शन्स क्रमांक 1 म्हणजेच राष्ट्रपती यांच्यावर जे आहे मंत्रिमंडळाचा सल्ला जो आहे तो बंधनकारक ठेवण्यात आलेला आहे राज्यघटनेने. तर कव्हर करूया विद्यार्थ्यांनो पुढचा प्रश्न जो की आहे 11व्या क्रमांकाचा. पटना या शहरामध्ये कोणत्या शीख गुरुचा जन्म झालेला आहे ते विचारलेलं आहे. पटना बिहार या शहरात कोणत्या शीख गुरुचा जन्म झाला? गुरु नानक, तेज बहादूर, गोविंद सिंग यांचा किंवा वरील नाही. पटना या शहरामध्ये म्हटलं तर विद्यार्थ्यांनो गोविंद सिंग यांचा जे आहे जन्म झालेला आपल्या सर्वांना लक्षात येतो. घेऊया या ठिकाणी प्रश्न 12व्या क्रमांकाचा जो की आहे पंचायत राजमध्ये महिला आरक्षण किती टक्के असते? महिला आरक्षण पंचायत राजमध्ये ऑप्शन्समध्ये दिलेले आहे 33% असते का, 40%, 50 किंवा या ठिकाणी 20. तर ऑप्शन्स क्रमांक 3 50% आरक्षण पंचायत राजमध्ये जे आहे महिलांना असलेले लक्षात घ्यायचे. प्रश्न 13वा की भुईकोट किल्ला कोणत्या शतकात बांधण्यात आलेला आहे विचारलेलं. किल्ल्याचं नाव लक्षात घ्या फक्त, बाकी सगळे इग्नोर करून टाकायचं आहे. भुईकोट किल्ला विचारलेला आहे 12व्या शतकामध्ये, 14व्या, 16व्या किंवा 15व्या. तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे आपल्यासमोर 2 म्हणजेच 14व्या शतकामध्ये भुईकोट किल्ला जो आहे तो उभारलेला आहे. प्रश्न 15वा की प्रतीककार
प्राप्तिकर कायद्याशी संबंधित असलेले कलम कोणते आहे, हे सर्व जे प्रश्न आहेत मित्रांनो विचारलेलेच आहे TCS IBPS ने. ठीक आहे, प्राप्तिकर कायद्याशी संबंधित कलम 20 आहे का, कलम 12A, कलम 10 किंवा 17, तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. कलम 12A प्राप्तिकर कायद्याशी संबंधित आहे. प्रश्न 16वा की संपूर्ण भारतामध्ये एकूण राष्ट्रीय उद्यानांची संख्या किती आहे किंवा येते ते विचारलेलं आहे. संपूर्ण भारतामध्ये राष्ट्रीय उद्यान किती आहेत, 105, 106, 7 किंवा 8. ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. 106 राष्ट्रीय उद्यानाचा समावेश जो आहे विद्यार्थ्यांनो संपूर्ण भारतामध्ये झालेला आहे. आणि या सर्व राष्ट्रीय उद्यानाने किती किलोमीटर जे आहे क्षेत्रफळ व्यापलेले आहे भारताचे, तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो 44,000 प्लस क्षेत्रफळ जे आहे चौरस किलोमीटर मध्ये विद्यार्थ्यांनो व्यापलेले आहे, हे लक्षात येते. प्रश्न 17वा की महाड या ठिकाणच्या क्रांतीस्तंभाची उंची जी आहे एकूण किती फूट आहे ते विचारलेली आहे. महाड येथील जो क्रांतीस्तंभ आहे त्याची 40 फूट आहे का, 51 फूट, 60 किंवा 30, तर ऑप्शन क्रमांक योग्य आहे 2. 51 फूट एवढी महाड येथील क्रांतीस्तंभाची उंची असलेली लक्षात येते. प्रश्न 18वा कोणत्या व्यक्तीवर महाभियोग चालवला गेलेला होता ते विचारलेलं आहे. महाभियोग कोणावर चालवलेला होता, वॉरेन हेस्टिंग, लॉर्ड रिपन, लॉर्ड कर्झन किंवा लॉर्ड लिटन. ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. वॉरेन हेस्टिंग यांच्यावर महाभियोग चालवला गेलेला आपल्या सर्वांना लक्षात येतो. प्रश्न 19वा की अब्राहम लिंकन यांनी कशाची सर्वात सोपी व्याख्या केलेली आहे ते विचारलेले आहे. कशाची व्याख्या केलेली आहे सर्वात सोपी, अब्राहम लिंकन यांनी राजशाहीची, दडपशाहीची, लोकशाहीची किंवा वरील नाही. ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. लोकशाहीची अतिशय सोप्या पद्धतीमध्ये व्याख्या केलेली आहे अब्राहम लिंकन यांनी. प्रश्न 20वा कोर करूया की कोणती जीवनसत्वे मेधामध्ये विरघळणारी आहेत ते विचारलेलं आहे. मेद म्हणजे ते वस्तूचं मेद नाही, मेद म्हणजे विद्यार्थ्यांना आपल्याला या ठिकाणी चरबीमध्ये विरघळणारी सोप्या भाषेमध्ये. ठीक आहे, ADE किंवा सर्व. ऑप्शन क्रमांक 4 जीवनसत्व E, जीवनसत्व D, जीवनसत्व A हे सर्व मेधामध्ये किंवा चरबीमध्ये विरघळणारे जीवनसत्व असलेले लक्षात येतात. प्रश्न 21वा की मेजर ध्यानचंद हे कोणत्या पुरस्काराचे नवे नाव ठेवण्यात आलेले आहे. सर्वांना उत्तर असेल, मेजर ध्यानचंद हे कोणाचे, कोणत्या पुरस्काराचे नवे नाव आहे. राजीव गांधी, भारतरत्न, पद्मभूषण, पद्मविभूषण. ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. राजीव गांधी यांचे जे आहे जे नवीन नाव आहे विद्यार्थ्यांना पुरस्काराचे मेजर ध्यानचंद ठेवण्यात आलेली लक्षात येते. प्रश्न 22वा की खालीलपैकी कशामधील विधवेसी महर्षी कर्वे यांनी विवाह केलेला होता ते विचारलेलं आहे. ती कोणती संस्था होती ज्यामधील विधवेसी विवाह महर्षी कर्वे यांनी केलेला होता. मुक्ती सदन होती का, शारदा सदन, शांती सदन किंवा वरील नाही. ऑप्शन क्रमांक योग्य आहे 2 शारदा सदन मधील विधवेसी महर्षी कर्वे यांनी विवाह केलेला होता. प्रश्न 23वा असा आहे, खालीलपैकी कोणती गोष्ट अत्यंत उत्तम विद्युत वाहक आहे ते दिलेल्या पर्यायापैकी सांगायचं आहे. कोणती आहे, लाकूड, चांदी, ॲल्युमिनियम किंवा लोकर. ऑप्शन क्रमांक योग्य आहे 2 चांदी ही जी आहे त्यातून अतिशय उत्तम विद्युत वाहक आहे दिलेल्या पर्यायापैकी, हे लक्षात येते. प्रश्न 24वा सत्याग्रहाचे अभिनव तंत्र वापरणारे समाजसुधारक खालीलपैकी कोण आहेत. सर्वप्रथम सत्याग्रहाचे अभिनव तंत्र त्यांनी वापरलेले होते. कोण आहेत, महात्मा गांधी, महात्मा फुले, शाहू महाराज, महर्षी कर्वे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच महात्मा गांधी यांनी जे आहे सत्याग्रहाचे अभिनव तंत्र वापरणारे प्रथम समाजसुधारक ठरलेले आहेत. प्रश्न 25वा असा आहे की वारणेचा वाघ या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. विचारलेला प्रश्न आहे TCS ने, प्रत्येक वेळेस मी सांगत नाही, बरेच क्वेश्चन्स येत असतात विचारलेले. ठीक आहे, तर वारणेचा वाघ अण्णाभाऊ साठे, पंडित नेहरू, महर्षी कर्वे किंवा लोकमान्य टिळक. ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. अण्णाभाऊ साठे यांनी जे आहे वारणेचा वाघ या कादंबरीचे लेखक आहेत, हे लक्षात येतात. प्रश्न 26वा विद्यार्थ्यांनो असा आहे की 4थ्या क्रमांकाचा सर्वात मोठा समुदाय भारतातील कोणता आहे. 4थ्या क्रमांकाचा ख्रिश्चन, हिंदू, बौद्ध किंवा शीख. तर 4थ्या म्हटलं तर ऑप्शन क्रमांक 4 शीख धर्म हा 4थ्या क्रमांकाचा सर्वात मोठा आपल्याला असलेला लक्षात येतो भारतामध्ये. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांनो 27वा जो की आहे देशाचा 4था नागरिक कोण असतो. आपण पहिल्याच प्रश्नामध्ये कव्हर केलेले आहे.
रिपीट होईल या ठिकाणी. चौथा नागरिक कोण असतो देशाचा विचारलेला आहे. राज्यपाल, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. राज्यपाल हा देशाचा चौथा नागरिक असतो. आता विद्यार्थ्यांनो अतिशय महत्त्वाची सूचना आहे आपल्या सर्वांना MPSC मध्ये यशस्वी बनवण्यासाठी. MPSC मध्ये विद्यार्थ्यांनो आपल्यासाठी कमीत कमी प्रत्येक विषयामध्ये 5 ते 10 वर्षाचे अनुभवी शिक्षक आहेत. या सर्व बॅचेसचा लिंक या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. डिस्क्रिप्शन तुम्हाला समजत नसेल तर जो तुम्ही सुपर क्लास पाहता त्याच्या नावावर किंवा टायटलवर क्लिक करा. डिस्क्रिप्शन ओपन होऊन जाईल आणि कोणत्याही बॅचमध्ये विद्यार्थ्यांनो 1000 रुपयापर्यंत डिस्काउंट मिळवण्यासाठी EZA1000 हा कुपन कोड तुम्हाला नक्कीच टाकायचा आहे, नक्कीच वापरायचा आहे. बॅच जो आहे कोणतीही असो, कुठलीही असो, 1000 रुपयापर्यंत डिस्काउंट मिळू शकतो. आणि सुपर क्लासला तुम्ही एक लाईक नक्कीच करायचा आहे स्टार्टिंगला जर नसेल केलेली, किंवा तुम्ही चॅनलवर पहिली वेळेस आला असेल विद्यार्थ्यांनो तर लगेचच्या लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते, कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नसतो, त्यामुळे लगेच करून घ्यायचं आहे. चला मग भेटूया पुढच्या एका स्पेशल आणि फ्री सुपर क्लासमध्ये.